अगं काल रात्री आईला ऍडमिट केले. तिला अचानक रक्ताचीच उलटी झाली. बोल काय म्हणतोस? म्हणलं श्वेता आता परत तुमच्याकडे येणार नाही. इतक्या घाईघाईमध्ये का बोलावून घेतलंस मला? काय काम होतं? काम तेच, संजीवच्या मागे लागायचं. आयुष्यात पहिल्यांदाच श्रीमंत होण्याची संधी मिळाली. कळलं मला. अगं पण एवढ्या घाईघाईने कशाला बोलवलं? हे सगळं अपहरणाचं नाटक संपल्यानंतरही आपल्याला भेटता आलं असतं ना. कारण आत्ता श्वेता तिच्या घरी गेलेली आहे आणि हीच संधी महत्वाची आहे. कारण आत्ताच तू संजीवच्या जास्त जवळ जाऊ शकते. आणि संजीवच्या मनात सुद्धा श्वेताबद्दल राग आहे. आणि हा राग जर तुला वाढवता आला तर श्वेता संजीव पासून कायमची दूर होईल. आणि मग संजीवला कसं मॅनेज करायचं ते आम्ही दोघं बघून घेऊ. हा, तसं वाईट काम आहे, पण तू म्हणतेस म्हणून करायला हरकत नाही. पण त्यात माझा काय फायदा? तू सांग ना, काय पाहिजे तुला? माझ्या दादरच्या जागेचं कर्ज तुला फेडावं लागेल. किती आहे? ते नाही सांगणार. हा, पण काळजी करू नकोस, लाखांमध्येच आहे. आणि हो, त्या व्यतिरिक्त अलाउन्सेस लागतील 2000 रुपये पर डे. जरा जास्तच अपेक्षा करतेयस असं नाही वाटत तुला? माझ्या विद्यार्थिनींची सोय करायची आहे. त्या इन्स्ट्रक्टरला मला पैसे द्यायला लागतील. ओके, मान्य आहे मला. आता कामाला लाग. लगेच. काम व्यवस्थित लक्षात आलंय ना तुझ्या? हो, संजीवची हार्ड डिस्क फॉर्मॅट करायची आहे. करेक्ट. आणि हो, मी इथे आहे, संजीवला बोलू नकोस. कामापेक्षा जास्त बडबड करायची सवय आहे तुला, म्हणून सांगितलं. डोंट वरी, मी नाही सांगणार कोणाला. काळजी घे. बाय. ओ बाई, बंगल्यात का शिरल्या? मस्त बंगला रे. कोणाचा आहे? परब साहेबांचा आहे. शंतनुराव परब. हो, काका आहेत माझे ते. चला, या शहरात एकतर हक्काचं घर झालं मला राहायला. म्हणजे? काकांनी विकला तर नाहीये ना हा बंगला? नाही. चला, बरं आहे. संजीव असंही घर सोडून गेलाय. आता काकांची वारसदार म्हणून या घरात बिनधास्त राहता येईल मला. हो मॅडम, छोटे मालक या बंगल्यात राहतात.
काय संजीव परत आलाय? हो हे आत आहे का तो? बाहेर गेले. हा. चल घर दाखव मला. काय मला घर आतून बघायचं. ते आल्यावर या. चला. ए तू कोण रे टिकोजीराव मला अडवणारा? माझ्या काकांचं घर आहे, कळलं ना? अहो नाही म्हणजे ते आल्यावर आला असतात तर बरं झालं असतं. उगीच आम्हा नौकर माणसांवर आळी येईल. बघू दे रे मला घर. आता मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐक. इथून पुढं तुला श्वेताच काय तिचं नख सुद्धा दिसणार नाही. या 5 दिवसात मी तिचं लग्न लावून देतोय आणि जिथं मी ठरवलं होतं त्याच घरात जाईल श्वेता. संजीव, अरे रमेश साहेब, कसे आहात? तू कसेच बाळा? मी मजेत. तुम्ही काय काम काढलं की अजून चौकशी संपलीच नाही वाटतं? चौकशी संपली, पुरावे मिळाले, दावा करणाऱ्यांनी त्यांचे खेळ सुद्धा सुरू केले. तुला काहीच कल्पना नाही? नाही. म्हणून कल्पना देण्यासाठी आलोय. कसली? वर्षा व्यासचं अपहरण झाले. काय? तर त्यासाठी विक्रम महाबळला अटक सुद्धा झाली होती. या सगळ्या गोष्टीत मला 2 गोष्टी कळत नाहीयेत. एक तर वर्षा व्यासचं अपहरण होण्याचं कारण काय? म्हणजे ती काय परब ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीण नाहीये ना? नाही, ती मालकीण नाहीये, पण परब इंडस्ट्रीच्या चाव्या तिच्या हातात आहेत. कारण परब इंडस्ट्री विषयी तिला जेवढी माहिती आहे तेवढी इतर कोणाला नाही. बरोबर बोलताय तुम्ही, पण तरी एक प्रश्न राहतोच. डोंट फील बॅड. ही बातमी देण्यासाठी तुम्ही अगदी इथपर्यंत आलात, नाही म्हणजे अगदी माझ्या घरापर्यंत. तसे तुम्ही फक्त कायदेशीर सल्लागार आहात, पण आता तर तुम्ही त्याच्याही पुढची जबाबदारी घ्यायला लागलात, म्हणून म्हणतोय. खरं तुझं म्हणणं. या कंपनीचा मी कायदेशीर सल्लागार आहे. पण काय बाळा, इतक्या वर्षात संपूर्ण परब परिवाराशी माझे ऋणानुबंध जोडले गेले. वा, ऍडव्होकेटचा क्षणात कवी झाला. गंमत वाटते तुला? बाळा, तो अजून लहान आहे. हे सगळं मी तुला सांगायला इथपर्यंत आलो याचं कारण मला तुझ्याविषयी सहानुभूती वाटते. भावना पोचल्या. तुम्हाला माझ्याविषयी आणि एकंदरीतच परब ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज विषयी जी काही सहानुभूती वाटते, ज्या काही तुमच्या पवित्र भावना आहेत, हे ऐकून खूप बरं वाटलं. मनापासून आनंद झाला. आणि आय मीन इट. आता माझं एक सांगणं ऐकशील? वर्षा व्यासचं अपहरण झालेलं आहे, तेव्हा आता कंपनीची सूत्र तू तुझ्या हातात घे. कंपनीत लक्ष घाल. तुम्हाला एक सांगतो, अगदी निर्वाणीच, या कंपनीत आणि एकंदरीतच या संपूर्ण इस्टेटमध्ये मला काडीचाही रस उरलेला नाही. प्लीज बघ, मी मोठा आहे तुझ्यापेक्षा वयाने, म्हणून माझा एक सल्ला आहे, ऐक. अरे आपलं व्यावसायिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
स्पष्टच बोलतो, वाईट नका वाटून घेऊ. माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाहीये. संजीव, ही मुलगी तुझ्या आयुष्यातून निघून गेली म्हणून इतकं उद्विग्न होण्याचं काही कारण नाहीये. अरे झाले बहू, होतील बहू. परंतु ह्या समाहाच. आणि आता मला प्रामाणिकपणे असं वाटतं की तुमचा अपमान करण्याची वेळ माझ्यावर येण्याआधी हे संभाषण आपण इथेच थांबवलेलं बरं. काय भानगड्या काही कळतच नाही. म्हणजे संजू भाऊ जेव्हा गायब झाले होते ना, तेव्हा श्वेताबाई एकटीच होती. मला जाम भीती वाटत होती. अरे बिन लग्नाची पोरगी घरात आणून ठेवली आहे, पण आणली तर आणली, एकटीच्या भरवशावर घर सोडायचं. पण गेला कुठे तो? दिल्लीला गेले होते म्हणे. या महिन्यात दुसऱ्यांदा गेले होते. कशासाठी गेला होता काही कळलं का? आत्ता कळलं. हो, कारण की आता 24 तास बंगल्यात पडूनच आहेत. का? कारण की संजू भाऊ दिल्लीहून येतोय, श्वेताबाई गायब. आल्यापासून गडी थाऱ्यावर नाही. मी 2-3दा म्हटलं त्यांना, येईल परत, तुम्ही नका काळजी करू. भाऊंच्या काही डोक्यात उतरलं. पण ती का गेली? तिच्या भावाचा फोन आला होता, आई आजारी आहे म्हणून. आईला बघायला धावली. मग नंतर तिच्या भावानं काही तिला येऊ दिला नाही. असे बरोबरच आहे म्हणा. काय करणार? कारण की अगोदर ज्यावेळेस आली होती तेव्हा भर मंडपातून पळून आली होती. घातली इज्जत सगळी. म्हणजे विकास बरोबर कामाला लागला. हं? विकास तिचा भाऊ आपलाच माणूस आहे तो. भारी खेळ खेळता राव तुम्ही. बरं, एक विचारू का? विचार ना. संजू भाऊच्या घरात हा दुसरा घुसणारा खेळ बी तुमचाच आहे का? कोणता खेळ? एक बाई येऊन गेली. नाव नाही मला लक्षात तिचं, पण संजू साहेब आणि बंगल्याची सगळी चौकशी करून गेली. बंगला पाहत असताना मी तिला हटकलं. मग काय, माझ्या नावानिशी मला म्हणाली, सुधाकर, संजू साहेबांची मी काळजी घ्यायला आली आणि ऑफिसमधल्या लोकांनीच मला इथं पाठवले. मग आता मी काय करणार? हे काही दुसरंच प्रकरण दिसतंय. कोणी घुसवलं हे शोधून काढलं पाहिजे. त्या बाईसोबत कोणी होतं का? नाही. नाव काय तिचं? नाव काही मला आठवत नाही, पण हा, एक फोटो काढला मी चोरून तिचा मोबाईल मध्ये. सुख पाहता लोचनी. तू आता शांतपणे इथे राहा. बाकीचे निर्णय आपण नंतर घेऊया. अरे पण मी संजूला काहीच सांगितलं नव्हतं. मी फोन केलाय त्याला, बोललोय मी त्याच्याशी. तू आल्यापासून मला त्याला एक कॉल करू देत नाहीयेस. माझं सिम कार्ड काढून फेकून दिलंस आणि हा कुठला तरी भलताच नंबर दिलाय ज्यात आउट गोईंगला एक पैसाही नाहीये. अरे नेमकं मनात काय आहे तुझ्या? आतापर्यंत लक्षात यायला पाहिजे होतं तुझ्या. काय?
हेच की तुला आता इथून जाता येणार नाही. काय? खरं तेच बोलतोय मी. तुला आता इथून परत जाता येणार नाही. आणि संजीवला पण कळवलंय मी हे. काय? हेच की तू आता इथं कायमशी राहणार आहेस, तुझी वाट बघू नको म्हणून. अरे अरे काय खेळ चालवलायस हा तू? खेळ नाही, खरं तेच सांगतोय. अरे संजूच्या घरी तूच वचन दिलं होतंस आमच्या दोघांचं लग्न करून देईन म्हणून, आणि मग आता भाऊ आहेस काय सैतान आहेस तू? भाऊ बहिणीची जास्त काळजी घ्यायला लागला ना की सगळ्यांना तो सैतान वाटतो, अगदी सख्या बहिणीला सुद्धा. पण बहिणीच्या भल्यासाठी बहिणीला दिलेलं वचन जर मोडलं तर काही बिघडत नाही. प्लीज मला माझ्या आयुष्यात काय हवंय हे तू ठरवू नकोस. हीच गोष्ट तुला लग्न ठरायच्या आधीही बोलता आली असती. मेहंदी लागलेल्या हातानं पळून गेली. लोकांपासून ही गोष्ट कशी लपवून ठेवली ते माझं मला माहिती आहे. आता ती चूक मी परत होऊ देणार नाही. नाही, त्या म्हाताऱ्याशी मी लग्न करणार नाही. ठीक आहे, त्याच्याशी लग्न करायचं नाहीये, ठीक आहे. शांतपणे विचार कर, निर्णय घे. तो नसेल तर दुसऱ्याशी लग्न कर. नाही दादा, मी संजू शिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही. आणि मी संजीव शिवाय सगळ्यांचा विचार करतोय. मूर्ख आहेस तू. काही म्हण, पण तू आता या घरातून जाशील ते सासरीच, लग्न होऊन. हे बघ, वाद वाढवू नकोस. मी 2 दिवसात इथून परत जाईन. तू आता कुठेही जाणार नाहीस. आणि जर जास्त शानपणा केला ना तर याच घरात कोंडून ठेवेल. काय बोलतोस? भान आहे का तुझं तुला? हो, पूर्ण भानावर आहे मी. श्वेता, ऐक, नीट लक्षात घे. म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली काय करता? मी महाबळ साहेबांचा असिस्टंट आहे. म्हणजे ऑफिसचं त्यांचं काम बघतो आणि बाहेरचीही कामं बघतो. काय की मुळात महाबळ साहेबांचंच काम मला माहित नाही, त्यामुळे तुम्ही काय काम करता हे काही कळत नाही. दंडवते साहेब, सरळ सरळ सांगा ना, ही सरांची तुम्हाला सर्व माहिती हवी आहे. अगदी बरोबर बोला. त्याचं काय आहे की माझ्या मनात तेच चाललं होतं की ज्या माणसाबरोबर आपल्याला काम करायचंय ना त्याच्याविषयी माहिती हवी की नाही, मिळाली पाहिजे ना. अगदी बरोबर. साहेब मूळचे आसनगावचे. बर, इथे आले ना तेव्हा त्यांच्याकडे काही एक नव्हतं. आता तुम्ही ह्या ज्या मालमत्ता बघताय ना त्या त्यांनी मोठ्या कष्टानं आणि हिमतीनं मिळवल्यात बरं का. हो का? छान छान. तुम्ही त्यांच्याच गावचे का? हो, त्यांचा इथं जम बसायला लागला आणि त्यांना एक विश्वासू माणूस हवा होता. त्यांनी मला बोलवून घेतलं. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे जेव्हापासून ते गवंडी काम करतायत ना तेव्हापासून मी त्यांच्या बरोबर आहे. काय म्हणाले? महाबळ साहेब गवंडी काम करत होते? त्यांनी ITIचा डिप्लोमा केलाय ना. त्यांना खरं म्हणजे खूप मोठं बिल्डर व्हायचं होतं. मग तुम्ही सुद्धा ITI मधून डिप्लोमा केलाय का? नाही, मी MA विथ इंग्लिश आहे. काय? MA इंग्लिश? आणि तरी देखील तुम्ही महाबळांच्या हाताखाली काम करताय? त्यांची खूप मोठी स्वप्न होती आणि मला जगण्याची पडलेली होती. आई खूप आजारी आहे असं सांगून विकास मला इकडे घेऊन आलाय आणि मला इथे डांबून ठेवलंय ग.
माझ्या हातातला फोन पण काढून घेतलाय आणि 24 तास पहारा असतो माझ्यावर. हे बघ, कसा बसा आत्ता चान्स मिळाला म्हणून मी संजूला फोन ट्राय करत होते, पण त्याचा फोन लागत नाहीये ग.